मच्छीमारांवर गोंगावतंय नुकसानीचे वादळ। यंदाच्या वर्षी बोटी लवकर किनाऱ्यावर लागल्याने मच्छीमार दुखी। युद्ध वादळ पालघरमधील मच्छीमार हैराण झालाय। सरकार अखेर त्यांचं ऐकणार कधी? पालघर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात किनारपट्टी असल्याने मच्छीमार समाज हा विस्तारलेला आहे। त्याचबरोबर मच्छीमारी हा एक मोठा व्यवसाय म्हणून पाहिला जातो। आजही पालघर जिल्ह्यात किनारपट्टीवर राहणारे 50हून अधिक नागरिक मासेमारी करून आपला उदरनिर्वाह करत आहेत। परंतु यंदाच्या वर्षी युद्धजन्य परिस्थिती आणि सतत येणाऱ्या वादळांमुळे मच्छीमारांचे मोठे प्रमाणात नुकसान झाले। दरवर्षी 30 मे रोजी बंद होणारी मच्छीमारी यंदा 10 दिवस आधीच बंद झाल्याने मच्छीमारांना याचा मोठा फटका बसलाय। एका बोटीमागे प्रत्येक फेरीला लाखोंचे खर्च होतात। ती बोट वादळामुळे रिकामी परतल्याने लाखोंचं नुकसान मच्छीमारांना सहन करावं लागतंय। तसेच यंदाच्या वर्षी युद्धजन्य परिस्थिती उद्भवल्यानंतर 10 दिवस मच्छीमारी ही नौदलाच्या आदेशानंतर बंद राहिली होती। यामध्ये देखील तब्बल 8 ते 10 लाखाचं नुकसान प्रत्येक बोटीचे झाले आहे। नमस्कार, आज आपण अर्नाळ्यामध्ये उपस्थित आहोत। आज आपण या बोटीवर उपस्थित आहोत। आपण माझ्या मागे पाहू शकता ही जी हा जो आहे तो अर्नाळा किल्ल्याचा परिसर आहे आणि माझ्या आजूबाजूला या बोटी लागलेल्या आहेत। आज आपण या ठिकाणी ज्या बोटीवर उभे आहोत या बोटीची जी आहे ती धुवून ते या बोट साफ केल्या जात आहेत आणि या ठिकाणी जे आहेत या बोटी आता किनाऱ्यावर लावण्याची प्रक्रिया सुरू आहे। जवळपास प्रत्येक वर्षी जे आहे ते 30 मेला या बोटी ज्या आहेत ते किनाऱ्यावर लावल्या जातात, कारण तसे सरकारचे आदेश असतात आणि नंतर ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापर्यंत या बोटी रक्षाबंधन नंतर पुन्हा एकदा पाण्यात उतरतात आणि मच्छीमार पुन्हा एकदा आपल्या व्यवसायाला सुरुवात करतात। परंतु यंदाच्या वर्षी अशी परिस्थिती निर्माण झाली की मच्छीमारांना आपले एक मोठं नुकसान जे आहे ते सहन करावं लागलं। मध्ये इंडो पाकिस्तान वॉरमध्ये जे काही युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली त्याच्यामुळे नौदलाच्या आदेशामुळे मच्छीमारांचं झालेलं नुकसान आणि त्याचबरोबर आता वादळी वारे सह जे काही सुरू आहे म्हणजे पावसाळा जे आपण म्हणू शकतो की आधी सुरू झालेला आहे, ह्याच्यामध्ये मार्च असू दे फेब्रुवारी असू दे सततचे जे वादळी वारे सुरू आहेत त्याच्यामुळे मच्छीमारांना जे आहे 10 दिवस आधीच आपली बोट जी आहे ती किनाऱ्यावर लावावी लागते। यावेळेस मच्छीमार बांधवांशी आम्ही बोललो की कशा प्रकारे नुकसान होतंय। सुकी मासोळी आहे ती भिजून गेली, त्याच्यामुळे मोठं नुकसान अचानक आलेल्या पावसामुळे। त्याचबरोबर आपण ज्या बोटीवर उभे आहोत ती बोट एकदा पाण्यात जाऊन येण्यासाठी याचा लाखोंचा खर्च असतो आणि जर एखाद्या वेळेस वादळी परिस्थिती आलीच तर या बांधवांना जे आहे ते लाखोंचं नुकसान सहन करून परतावं लागतं। आणि या संपूर्ण घटनेमध्ये गेल्या काही महिन्यांमध्ये जे काही परिस्थिती सततची उद्भवत आहे मच्छीमारांचं एक मोठं नुकसान आपण पाहू शकतो की कोळी बांधवांनी एक निर्णय घेतला की एक आपण ब्लॅकआउट घेऊया की म्हणजे आपण मच्छी मारण्याचं थांबवलं तर की त्याचं प्रजनन होईल। म्हणजे जवळपास फेब्रुवारी महिना अजिबात मासेमारी केली नाही, पण त्या मार्च नंतर मासेमारी सुरू झाली, थोडी थोडी मासोळी पडायला लागली। पण हे सगळं सुरू असताना एप्रिलच्या सुरुवातीलाच वादळ आणि अवकाळी पाऊस आला, त्यामुळे अर्नाळा किल्ल्यावर, फक्त मी अर्नाळा किनाऱ्यावरचं म्हणतो की ह्या किनाऱ्यावर जी सुकी मच्छी सुकवली जाते जवळपास 50 लाखांचं नुकसान मे महिन्याच्या सुरुवातीलाच झालं। आणि त्यानंतर तो पाऊस संपल्यानंतर पुन्हा कोळी बांधव समुद्रात निघाला मासेमारी करण्यासाठी आणि एक आशादायक चित्र निर्माण झालं होतं की आता या 10-15 दिवसाची मासेमारी होईल, त्या आधारावर तो पुढचे 4 महिने म्हणजे जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर कोळी बांधवाला पूर्ण घरीच बसून खावं लागतं। म्हणजे एक ती आशा निर्माण झाली होती, पण पुन्हा चक्रीवादळ येऊन ठेपलं। म्हणजे आता आपण ज्या बोटीत उभे आहोत जर ही वादळ सदृश परिस्थिती निर्माण झाली नसती तर ही बोट आज मासे पकडायला गेली। नौदलाने जाहीर केलं होतं की भारताच्या नौदलाच्या बोटी अगदी गुजरातच्या दिशेने गेल्या आणि त्यांनी काही पॉईंट्स सांगितले होते की ह्या पॉईंट्सकडे की मच्छीमारांनी मासेमारीसाठी जाऊ नये। म्हणजे त्या युद्धसदृश परिस्थितीमुळे ही 10 दिवस कोळी बांधवांचे हक्काचे गेलेच। आतापर्यंत शेतकऱ्यांना अनेकदा कर्जमाफी मिळत आलेली आहे। शेतकऱ्यांचा विचार सरकार नियमितरित्या करण्यात यशस्वी ठरते। मासेमारी हा देखील एक व्यवसाय असून याकडे देखील सरकारने लक्ष दिलं पाहिजे। पावसाच्या येण्या जाण्याने शेतकऱ्याचं नुकसान होते, तसंच मच्छीमारांचीही परिस्थिती अगदी सारखीच आहे। आम्हाला कोणी नुकसान भरपाई मिळत नाही असं सरकारचे सततचे होणारे दुर्लक्ष यामुळे मच्छीमार खचत चाललाय। माझं नाव रबेका जमन। किती वर्षापासून करताय मासे? आम्ही 50 वर्ष झाली। 50 वर्ष। या वर्षी काय नुकसान झालंय? या वर्षी भरपूर नुकसान झाले आमची। तरी किती झाली अशी 1-2 लाखाची अशी नुकसान झाली मासलीची आमची। आता मासळी तुम्ही सुकवताय पण अचानक पाऊस येतो, पाऊस येऊन जातो, मासली की खराब झाली बघ, अख्खी मासली फेकून दिली आम्ही मासली। अरे सरकारला काय सांगाल? काय आता सरकार आम्हाला नाही ना भरपाई दे, तो भाजीपाल्यांना शेतकऱ्यांना देते, आमच्यासारखी कोण लोकांना देत नाही, तो नाही देत नाही। आमची कोण लोकांना देवाला पाहिजे ना मच्छीमारवाले ना। सगळं काय शेतीची दृष्टी काय नुकसान झाली ना की एवढी असेल ती एवढी दाखवतात ना। आमची केवढी मासली वाहून जाती काही काय
याला खर्च किती होते? लाख रुपये, 1.5 लाख रुपये बोटीला, एकी बोटीला ट्रिपला खर्च होते. मग ती फेकून गेली का आमची तर नुकसान होते. आम्हाला काय येणार? आमचा एकूच धंदा, दुसरा आमचा धंदा, आमची शेतीनं काही नाही. एकदा गेले का आम्ही मग उपाशी, आमची काय मजुरी, कुठली दुसरी मजुरी करायला आम्हाला चान्स नाही. यंदाच्या वर्षामध्ये, यंदा मी गेले 1.5-2 वर्ष झाले, हे वादळ वारा असं चालूच आहे. म्हणून म्हणजे कसं धंद्यासाठी येत नाही येत, यशच नाही येत. ट्रिपला गेलो, जेवढी पाहिजे तेवढी ट्रिप होतच नाही. अर्ध्या स्वरूपाची ट्रिप होते बस. ट्रिप निश्चय म्हणजे एका ट्रिपला जवळजवळ 50,000 ते 60,000 रुपये खर्च करून आम्ही जातो. पण म्हणजे आपल्याला जेवढी अन्य 17 ते 18 माणसं असतात, त्या हिशोबानुसार आपली जवळजवळ ट्रिप 2 ते 2.5 लाखापर्यंत ट्रिप झाली पाहिजे. पण तेवढी ट्रिप होतच नाही. आज सरकारकडे काय मागणी करावी? सरकारकडे मागणी म्हणजे जशी शेतकऱ्यांसाठी सुविधा असते तशी आम्हाला पण सुविधा मिळावी. म्हणजे आमचं नुकसान होते ना, तर आम्हाला पण नुकसानीची भरपाई मिळावी. अर्नाळा गावामध्ये आजही अशी अनेक घरं आहेत जी मासेमारीच्या व्यवसायावर आपला उदरनिर्वाह करतात. या ठिकाणी तरुणांकडे दुसरा कोणतंही काम नसून मच्छीमारीचा व्यवसाय हे एकच कमवण्याचं साधन आहे. एका बोटीवर 15 ते 16 कुटुंबियांचा उदरनिर्वाह चालत असतो. मे ते ऑगस्ट मच्छीमारी बंद असताना सुखामच्छी व्यवसायावर मच्छीमार आपला उदरनिर्वाह करत असतात. यामुळे यंदाच्या वर्षी चक्रीवादळ, युद्धजन्य परिस्थिती तसेच लवकर आलेल्या पावसामुळे आणि वादळी वाऱ्यामुळे मार्चपासून होणारे नुकसान यामुळे मच्छीमार बांधव आता पूर्णतः खचत चाललाय. मच्छीमारांना आणि आमच्या पूर्ण जेवढी किनारपट्टी आहे त्यामध्ये आम्हा लोकांना तेवढी सुविधा नाही मिळत. आता आमचे नेते, नवीन नेते, मच्छीमार नेते झालेत, ते आमच्यासाठी चांगली सुविधा करण्याचा प्रयत्न करतात. पुढच्या सीझनमध्ये जे आम्ही पापलेट मारतो, कमीत कमी आता 2 महिन्याचा कालावधी मिळतो, सप्टेंबर आणि ऑक्टोबर. त्यानंतर मग छोट्या मासलीवरती जी सुकवली जाते त्या मासलीवरती आम्ही निर्भर असतो. 10 दिवसामध्ये आमच्या कमीत कमी 3 तर ट्रिपा झाल्या असत्या. 3 ट्रिपामध्ये प्रत्येक बोटीच्या मागे 7-8 लाख रुपये नुकसान होतंय. मध्ये एका बोटीमध्ये 16-17 माणसं असतात. म्हणजे एका माणसाच्या मागे कमीत कमी 5 माणसं धरली तरी 17-16 कुटुंब असतात.